अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। दरम्यान या अहवालात विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष एएआयबीकडून काढण्यात आलाय। विमानात बिघाड झाल्याचं थेट पुरावे नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एएआयबीनं व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट दिली आहे का अशी चर्चा या अहवालानंतर सुरू झाली आहे। बघूयात। दादांचा विमान अपघात, एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर। एएआयबी कडनं व्हीएसआरला क्लीन चिट। विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष। फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब, सत्य बाहेर कसे येणार? अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातला एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। मात्र या अहवालात व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण विमानामध्ये तांत्रिक बिघाड नसल्याचा निष्कर्ष एएआयबीनं दिला। खराब हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी डीजीसीएचा अहवाल समोर आला होता। त्यात व्हीएसआर कंपनीच्या विमानात त्रुटी असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता एएआयबीनं त्यांच्या अहवालात थेट व्हीएसआर कंपनीलाच क्लीन चिट दिली। एएआयबीच्या अहवालातून व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट। बारामती विमानतळावरील अपुऱ्या पायाभूत सुविधेवर खापर फोडण्यात आलं। टेबल टॉप रनवेवर अस्पष्ट मार्किंग होतं असं अहवालात नमूद आहे। विमान लँडिंग वेळी दृश्यमानता कमी होती असाही अहवालात उल्लेख आहे। ऑपरेशनल निर्णयामुळे अपघात झाला, विमानात तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा नाही असं या अहवालात म्हटलंय। एएआयबीनं आधीही त्यांच्या निवेदनात ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचं सांगितलं होतं। दरम्यान आताच्या प्राथमिक अहवालात देखील ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचं अहवालात नमूद केलं। विमानामधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला। विमानातील रॉ डेटा डाउनलोड करण्यात आलाय। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटरवर दृश्यमानता होती। दोन्ही वैमानिकांना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव होता। रनवे पासून 50 मीटर दूर विमान कोसळलं। विमान कोसळण्याच्या आधी ते झाडाला धडकले। मी अजून अहवाल पूर्ण वाचलेला नाहीये। अहवाल आलेला आहे, कबूल आहे, मी रस्त्यामध्ये आहे। पण तुम्हाला मी डे 1 ला आपल्याच टीव्हीच्या माध्यमातून मी आणलेलं समोर की ते विमान ऍक्च्युली गो राऊंड केल्यानंतर गो राऊंड पूर्ण झालेलं नाहीये, त्यांनी साईडला धडकलेलं हे मी आपल्याच माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं। आता हे त्यात एक कळतंय की आता कुठे ते झाडाला धडकलेलं, कारण का तुम्ही बघा ते पूर्ण असं स्टॉल झालं होतं। ते स्टॉल पूर्ण व्हायला नाही पाहिजे होतं। मी डे 1 ला सांगतोय ह्याच्यात स्टॉल झालं म्हणजे ते धडकलं तेव्हा स्टॉल झालंय पूर्ण। ते अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला, तेव्हाचा घटनाक्रम कसा होता हे अहवालातनं समोर आलं। त्याशिवाय दृश्यमानता नेमकी काय होती, अपघाताच्या नंतर काय परिस्थिती होती त्याचीही तपशीलवार माहिती समोर आली। विमान आधी झाडाला धडकलं आणि नंतर जमिनीवर कोसळून स्फोट झाला असंही अहवालात सांगण्यात आलं। अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल समोर येताच राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया समोर आल्या। अनेक संस्था अपघात प्रकरणाचा तपास करतात, त्यामुळं आणखी सखोल तपास झाला पाहिजे असं मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलंय। तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंतांनी यावर भाष्य केलं। हा एका यंत्रणेचा अहवाल आलेला आहे। आम्ही मागणी केलेली आहे सीबीआय चौकशीची, म्हणजे सीबीआयच्या यंत्रणेकडून जो तपास चौकशी होते याचा अहवाल हा सुद्धा लवकरात लवकर येणं हा अभिप्रेत आहे। आणखीन काही यंत्रणा, आणखीन एक मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सीआयडीची सुद्धा चौकशी लावलेली आहे। त्यांचा अहवाल आणखीन येणं त्या ठिकाणी अभिप्रेत आहे। मध्ये डीजीसीएने अजून सांगितलेलं आहे की त्याचा रेकॉर्डेड डेटा जो आहे तो अमेरिकेला पाठवलेला आहे। अमेरिकेची यंत्रणा त्याच्यावर जो रिपोर्ट देईल त्याच्यानंतर हे खुलासे केले जातील आणि डीजीसीएची देखील अजून तपास यंत्रणा सुरू आहे। त्याच्यामुळे प्राथमिक अंदाजावर आपला अंदाज बांधणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य नाही। अजित पवारांच्या अपघातानंतर शंकांचं काहूर निर्माण झालं। अनेकांनी घातपाताची शंका बोलून दाखवली। त्यामध्येच एएआयबीच्या अहवालातनं काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता होती। मात्र एएआयबीनं हवामान आणि पायाभूत सुविधेवर खापर फोडत व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देऊन टाकल्याचंच दिसतंय। उर्वशी खोना, झी 24 तास।